गुड मॉर्निंग आदिती, लक्ष दे. आज आपण तुझा भूगोलचा धडा घेऊया. भूगोलचा धडा घेत असताना 6वा धडा भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे नेमकं काय? तर भूमी उपयोजन म्हणजे काय? म्हणजे भूमीचं म्हणजे जमिनीचं व्यवस्थित असं व्यवस्थापन करणे, ज्याला भूमी उपयोजन असं म्हटलं जातं. आज आपण थोडासा धडा घेऊया तुझा, की बघूया कितपर्यंत होतोय, कितपर्यंत पॉसिबल आहे, तेवढा आपण घेऊया आज. ओके, लक्ष दे. आपल्या घराचा आराखडा काढायचा. आराखडा काढायचा म्हणजे काय? एक ग्राफ काढायचा की आपल्या घरामध्ये कुठे काय काय आहे, कुठे काय काय आहे, किचन कुठे आहे, बाथरूम कुठे आहे, बरोबर आहे. घराचा दरवाजा कोणत्या दिशेला, आपलं देवघर कोणत्या दिशेला आहे, बरोबर आहे. आपल्या घराचा दरवाजा म्हणजे आपली एंट्री कुठे आहे, बरोबर ना. अशा प्रकारे आपण एक आराखडा तयार करायचा असतो. काय तयार करायचा? आराखडा तयार करायचा असतो. स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक कोणकोणत्या दिशेला आहे, त्याची व्यवस्था काय आहे, बरोबर ना. एवढं सगळं. आणि याच्यावरती आपण एक चर्चा करायची नंतर थोड्या वेळाने, म्हणजे स्वतः. आता चर्चा करायला मी तुझ्यासमोर नाही आहे, बरं ना. आता याच्यावरनं सगळं आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत. रोजचं घरात आपण वावरतो, वावरल्यावरती आपल्याला समजतं की आपलं दप्तर आपण तिथे ठेवलेलं, आपण आपलं पुस्तक इथे ठेवलेलं आहे, बरोबर आहे. आपली वही आपल्याकडे इथे आहे, आपली कंपॉस इथे आहे. हे आपल्याला सगळं माहिती असतं की आपण कुठे ठेवलेलं असतं. हे आपण कुठे ठेवलेलं असतं हे कसं समजतं? ज्यावेळेस आपण त्या वस्तूचा बरोबर व्यवस्थापन केलेलं असतं तेव्हा आपल्याला ते समजतं, बरोबर आहे. तसं या व्यवस्थांची जागा जरी बदलली तर आपला त्या दिवसभरामध्ये गोंधळ उडतो. उदाहरणार्थ मग एखादी वस्तू आपण चुकून एखाद्या ठिकाणी ठेवलेली असते, आपल्याला माहिती असते की आपण ठेवलेली आहे, पण ती चुकून कुठेतरी राहिलेली असते. आणि चुकून कुठेतरी राहिली की आपल्याला असं अरे शोधत बसतो आपण, अरे इथे तर ठेवली नाही ना, अरे इथं तर ठेवली नाही ना, असं. आणि आपण ती वस्तू पूर्ण शोधत बसतो. एखादी वस्तू 2-3 महिन्याने आपण बघतो आणि ती शोधत बसतो. आता हे सगळं व्यवस्थापन कुठे होत असतं? व्यावसायिक क्षेत्रात, निवासी क्षेत्रात, मोकळ्या जमिनीवर, मनोरंजन केंद्रामध्ये, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कशा कशा पद्धतीने बघा. एक काही नावांचे फलक तयार करा या सगळ्यांचे, जे आता वरती मी वाचून दाखवले त्याचे. आणि विद्यार्थी वर्तुळ करून उभे राहतील ते फलक घेऊन हातामध्ये. आता चिठ्ठ्या तयार करा. दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवास इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपट, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण. आणि या सगळ्यांचं प्रत्येक विद्यार्थी एक एक चिठ्ठी उचलेल आणि आपल्या उपयोजनानुसार की ते चिठ्ठी लावली जाईल. उदाहरणार्थ दुकान ही चिठ्ठी तुमच्याकडे आली तर ते कुठे जाणार रे? व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाणार, बरं ना, किंवा निवासी क्षेत्राजवळ जाणार, बरं. निवासी क्षेत्राजवळ मोस्ट ऑफ दुकानं नसतात. दुकानांची एक वेगळ्या बाहेरच्या साईडला, रोडच्या साईडला लाईन असते. चाळीमध्ये दुकानं असतात का? नाही. बाग, मनोरंजन केंद्रामध्ये जाणार, मनोरंजनमध्ये जाणार, बरं. बँक व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाणार, भांड्यांचा कारखाना व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाणार, बंगला निवासी क्षेत्रामध्ये जाणार. म्हणजे अशा प्रकारे याचं आपण वर्गीकरण करतो. याचं काय करतो आपण? वर्गीकरण करतो, बरोबर आहे. आणि हे वर्गीकरण केल्यानंतर काय होतं? आता हे विशिष्ट क्षेत्र आपण निवडतो का? आता आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये काय येतं, व्यापार क्षेत्रामध्ये काय येतं, बरोबर आहे, मनोरंजन क्षेत्रामध्ये काय येतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण त्याची व्यवस्थित अशी वर्गवारी केली. बरं, तसंच भूमी म्हणजे जमीन, जमिनीचं उपयोजन कसं केलं जातं? भूमी हा जमिनीसाठी वापरलेला शब्द आहे, बरं ना. भूमी उपयोजन हे म्हणजे काय? त्या प्रदेशातील जमिनीचा कशा पद्धतीत वापर केलेला आहे. हे उपयोजन भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होतं. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत होतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ होत झाली आहे तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेलेला आहे. खनिजयुक्त,
जमीन खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमीन शेतीसाठी राखली जाते. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय सुद्धा ग्रामीण भागात आढळतात. ग्रामीण वस्तींच्या स्थानांवरती परिणाम झालेला आढळतो, म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत जास्त आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाणकाम कामगारांची वस्ती आढळते. किनाऱ्यालगत मासेमारी करणारे लोक म्हणजे जे कोळी लोक आहेत यांचा व्यवसाय वाढलेला असतो. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त असते, लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागामध्ये निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असतात. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते. एक, शेत जमीन. हे जे जमिनीचं क्षेत्र असतं हे शेतीखालचं असतं. इथे फक्त तुम्हाला शेतीसाठीच अलाउड केलं जातं, बाकी कशासाठीही अलाउड करत नाही. समजलं? शक्यतो प्रत्येक जणांच्या आपापल्या मालकीची असते. शेती या प्रकारानुसार या क्षेत्राचं आणखी वर्गीकरण करता येतं. पडीक जमीन, शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. ही जमीन काय असते? पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमीन काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालू पड असं म्हणतात. म्हणजे कसं माहिती आहे, आता समजा माझ्याकडे जमीन आहे तर मी ती 1 वर्ष वापरतोय, 1 वर्ष मी दुसरी जमीन वापरतोय, 1 वर्ष मी तिसरी जमीन वापरतोय. त्याचे भाग केले जातात. या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. 1 वर्ष वापरले की त्या पुढच्या वर्षी ते 2 वर्ष तिला नापीक ठेवायचं. का? त्याच्यामधला कस वाढतो. पुढल्या वर्षी त्याच्या पुढच्या जमिनीमध्ये करायचं, त्याच्या पुढल्या वर्षी पुढच्या जमिनीमध्ये करायचं. अशा प्रकारे भाग केल्याने काय होतं, त्याच्यातला कस वाढतो आणि कस वाढल्यामुळे काय होतं, कालांतराने पिकं चांगल्या प्रकारे घेता येतात. त्याला चालू पड असं म्हटलं जातं. आता काही जण शेती करत नाहीत तर एखाद्या जमिनीवर झाडं पेढे लावतात. उदाहरणार्थ आमच्या कोकणामध्ये, आपल्या कोकणामध्ये मोस्ट ऑफ आंब्याचं उत्पादन, काजूचं उत्पादन, माडाचं उत्पादन, नारळाचं उत्पादन, काळ्या मिरीचं उत्पादन, मसाल्याची काही पिकांचं उत्पादन हे जास्त घेतलं जातं. त्याच्यासाठी काही जमिनी राखीव ठेवल्या जातात. लाकूड मिळवण्यासाठी, डिंक मिळवण्यासाठी, गवत, या उत्पादनासाठी या प्रकारचं क्षेत्र असतं. झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी याच्यामध्ये जास्त असतं. पण ज्याच्यापासून उत्पन्न मिळतं. काही जण बोगनवेल लावतात. बोगनवेलला म्हणजे त्यांना खायची पानं असतात ना, आपण विडे वगैरे करतो, खाण्याचं पान असं जे असतं त्याला बोगनवेल असं म्हणतात. गायरान, माळरान काही जमिनीवरती ना पडीक असते. ही ग्रामपंचायतीच्या मालकीची असते, गावच्या मालकीची असते. इथे फक्त काय केलं तर मोकळं ठेवलं जातं. इथे गवत बिवत वाढलं जातं पावसा पाण्याच्या दिवसात, असंच दिवसभरामध्ये. मग तिथे गुरंढोरं फक्त सोडली जातात. पूर्ण गावातली गुरंढोरं आहे तिथे जाऊन चरतात वगैरे, बरं ना. चराऊ जमीन म्हणून वापरता येते. ही जमीन गावच्या मालकीची असते. थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची सुद्धा असते. आता याचं उपयोजन कसं केलं जातं? 20व्या शतकापासून असं दिसून आलं की आपल्या इथे बरीचशी नागरिक क्षेत्रामध्ये वाढ होत झालेली आहे. विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचं आहे. या मानाने जमीन मर्यादित असते, वापरलं जास्त जातं. पण या मानाने बघायला गेलं तर जमीन फार कमी असते, लोकसंख्या जास्त असते आणि त्याच्यामुळे भूमीचं उपयोजन खालील प्रकारे करता येतं. एक, व्यावसायिक क्षेत्र. शहराचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो. ज्या भागात दुकानं, बँका, कार्यालय यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झालेली आहे. मुंबईतील फोर्ट किंवा BKC, ज्याला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं, बरं ना. आता इथे नियोजित वस्ती केलेली आहे बघा. रेसिडेन्शियल वेगळा रेसिडेन्शियल एरिया आहेत ना. BKCला तुम्ही जर गेलात ना, रेसिडेन्शियल वेगळा एरिया वेगळा केला आहे. औद्योगिक क्षेत्र वेगळं केलं आहे. तिथे MIDC नाहीच आहे. बँकिंग क्षेत्रांसाठी बघा RBI, मोठी RBIची केवढी तरी मोठी जागा तिथे आहे. LICचे ऑफिस, इन्शुरन्स ऑफिसेस आहेत, टॅक्स डिपार्टमेंट तिकडे आहे. म्हणजे सगळं जे औद्योगिक क्षेत्र ते एकाच ठिकाणी केलं. तुम्हाला इकडे तिकडे जास्त फिरायला लागणार नाही. काही करायचं असेल तरी तुम्हाला तिथल्या भागातच फक्त फिरायला लागतं. की बाबा इथे आपल्याला टॅक्स भरायचा, मग तिथेच जायचं. अरे बँकेत जायचं तर बँका तिथे बऱ्याचशा आहेत.
निवासी क्षेत्र यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो आणि लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारचा भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागामध्ये आपल्याला जास्त आढळतो. वाहतूक सुविधांचे केंद्र, शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था महत्त्वाची असते. पण काय करतात लोक शहरामध्ये वाहतुकीच्या ठिकाणी मोस्ट ऑफ जास्त सेटल होतात. आता आपल्या इथे बघा ट्रेन आहेत, बस आहेत, टॅक्सी आहेत, कुठली पाहिजे ती फ्रिक्वेन्सी आपण कुठेही जाऊ शकतो, बरोबर ना. सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी याच्या खाजगी वाहनांची संख्या सुद्धा जास्त आढळते. याशिवाय शहरामध्ये रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र याची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये येतात. काही क्षेत्र जी अशी असतात जी सार्वजनिक क्षेत्र म्हणून म्हणजे उल्लेखली जातात. उदाहरणार्थ बरीचशी मनोरंजन केंद्र, उदाहरणार्थ टॉकीज, पार्क्स म्हणजे गार्डन्स वगैरे, स्वराज्य संस्था, राज्य शासन संस्था, केंद्र शासन संस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, बरोबर आहे. त्याच्यानंतर रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ ही क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाची असतात. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो, म्हणजे थांबवला जातो, बरं ना. सेवा सुविधा नसेल तर तिथे लोक जास्त राहायला बघत नाही. जिथे तुमची फ्रिक्वेन्सी चांगली असते, जिथे तुमच्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणावरती पुरवल्या जातात अशा ठिकाणी लोक थांबतात. मनोरंजनाची ठिकाणं, शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेष असे राखून ठेवले जातात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे बाग बगीचे, मैदाने, जलतरण तलाव, नाट्यगृह यासाठी. मिश्र भूमी म्हणजे जिथे सगळ्या प्रकारचे, आता आपली जी भूमी आहे ती मिश्र भूमी आहे. काही ठिकाणी कारखाने पण आहेत, काही ठिकाणी बिल्डिंग्स, राहण्याची क्षेत्र पण आहेत, काही ठिकाणी बाग बगीचे पण आहेत, तलाव पण आहेत आपल्या इथे, बरं ना. म्हणजे त्यांचं एक स्पेसिफिक असा एरिया ठेवलेला नाही आहे की बाबा या एरियात हा इथे हेच आहे, या एरियामध्ये हेच आहे, असं ठेवलेलं नाही आहे, बरं ना. आता ही क्षेत्र दाखवताना ज्यावेळेस नकाशामध्ये दाखवली जातात त्यावेळेस त्याच्यासाठी पर्टिक्युलर असे काही कलर्स वापरले जातात, रंग वापरले जातात. नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष रंग दाखवले जातात. लाल क्षेत्र जे असतं हे निवासी क्षेत्र असतं. निळं क्षेत्र जे असतं भूमी उपयोजनामध्ये ते व्यावसायिक असतं. पिवळं क्षेत्र असतं ते कृषी क्षेत्र असतं. हिरवं क्षेत्र असतं ते वनक्षेत्र असतं. संक्रमण प्रदेश आणि उपनगरे, नगर वसाहतीच्या सीमारेषाच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच तेथली सांस्कृतिक जीवन सुद्धा मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रामध्ये भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची रसमिसळ म्हणजे एकत्रितपणे अशी झालेली दिसतात. या भागाचे काळानुरूप नागरिकीकरण होते. मुंबईतील मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे म्हणजे बँड्रा ज्याला आपण म्हणतो, भांडूप ही शहराची उपनगरे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती इथे आहे. मोठ्या प्रमाणावरती MIDC सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणावरती मनोरंजन केंद्र सुद्धा आहेत. चांगल्या प्रकारची वाहतूक व्यवस्था सुद्धा आहे, बरोबर आहे. म्हणजे बघायला गेलं तर या भूमीचं एक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीत होत असतं. ओके, चांगल्या पद्धतीत होत असतं. त्याच्यानंतर नियोजित शहर, ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर शहरांची नियोजित असे व्यवस्था करण्यात आली. लाईक दॅट म्हणजे ज्याप्रमाणे हडप्पा, मोहनजोदडो या शहरांची जशी निवासी क्षेत्र ही व्यवस्थित करण्यात आली होती, नियोजित. आज आपल्या इथे पण पनवेल बिनवेल साईडला गेलात ना तुम्हाला व्यवस्थित असे रेसिडेन्शियल एरिया पाहायला मिळतात, बरोबर आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणावरती नागरिकीकरण सुरू झाले. हे नागरिकीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर झाले. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हे नेहमीच गंभीर प्रश्न असतो. शहरात भूमी उपयोजनामध्ये मोठ्या प्रमाणावरती विविधता दिसली. जमीन मर्यादित स्वरूपाची होती. भूमी उपयोजनातील विविध तसेच वाढत जाणारे शहर
याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहर निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले होते. शहराच्या उत्पत्तीपासून शहरातील भूमी उपयोजन कसं राहील याचा एक आराखडा तयार करण्यात आला होता. शहराचा विकास साधला जाऊ लागला होता. त्यानुसार शहराचा सिंगापूर, सेऊल म्हणजे दक्षिण कोरिया, झुरिच स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, ब्राझिलिया, चंदीगड व भुवनेश्वर ही शहराची म्हणजे नियोजित शहरं जी आहेत याची आयोजन केलेलं आपल्याला आढळतं. आता आपल्या इथे बघा जापान आणि भारतातील भूमीचं उपयोजन कशा पद्धतीत केलेलं आहे बघा. पहिलं आहे ते जापानमधील भूमी. जापानमध्ये सगळ्यात जास्त शेती होते बघा. वनक्षेत्र जास्त आहे जापानमध्ये, हो ना. राहण्याचं क्षेत्र जे आहे हे फार कमी आहे जापानमध्ये. लोकसंख्या फार कमी आहे. निळं क्षेत्र इथे नाहीच आहे. ऑरेंज पट्टा म्हणजे इतरमध्ये 19 मध्ये आहे जापानमध्ये. आणि येल्लो क्षेत्र जे आहे कृषी योग्य म्हणजे जमीन योग्य म्हणजे शेतीखाली लागवडीखाली आणलेली जमीन हे आपल्या इथे पण 16.4% आहे, हो ना. पूर्णाचं स्थायी क्षेत्र म्हणजे आपल्या इथे राहणारी लोकसंख्या ही 4.2 आहे. भारतातील एकूण भूमीच्या 4.2% भागावरती लोक राहतात. 23% भाग हा आपल्या इथे वनाच्छादित आहे, बरोबर आहे. आणि नंतर ऑरेंज म्हणजे स्थायी कुरण म्हणजे जिथे कुरण वगैरे ठेवलेले पडीक जमिनी ती 3.6 आहे कदाचित. आणि इतर म्हणजे 16.4 आहे. समजलं. आपल्या इथे कृषीयोग्य क्षेत्र जास्त आहे, बरोबर आहे. आणि खाली नंतर प्रश्न दिलेले आहेत ते वाच. नंतर आपल्या लक्षात आलं असेल की विविध देशांमध्ये भूमीचं उपयोजन वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं आढळतं आपल्याला. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, त्या जमिनीची गुणवत्ता, त्याची आवश्यकता या भूमी उपयोजनाच्या प्रकारामध्ये फरक पडतो. जसं जापानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त आहे, परंतु शेतीखालची जमिनी फार कमी आहे तिथे, बरोबर आहे. भारतातील वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून कृषीखालील जमीन टक्केवारी जास्त आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. हां, पुढल्या वेळेस आपण बघणार आहोत 7-12 म्हणजे काय. 7-12 म्हणजे काय माहिती आहे तुला सांगतो, एक थोडक्यात सांगतो. हा आपल्याकडे असतो म्हणजे ज्या आपल्या नावावरती जमिनी असतात त्या जमिनीमध्ये आपलं नाव असतं आणि जमिनीच्या नावावरती 7-12वरती आपलं नाव असतं, ज्याला शेतकरी दाखला असं सुद्धा म्हणता येईल. याच्यावर आपलं नाव असतं आणि याच्यावर आपलं नाव असतं म्हणजे ती जमीन आपल्या मालकीची झाली, ही जमीन आपल्या मालकीची आहे असं संबोधलं जातं. आता ही संबोधताना ही जमीन खाजगी असू शकते, सरकारी असू शकते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडे असते, बरं ना. महसूल खातं म्हणजे जे गावचं व्यवस्थापन पाहतं त्याच्याकडे असते. या 7-12 मार्फत आपल्याला समजतं की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं आपली मालकी त्याच्यावर किती आहे किती नाही आहे, बरं ना. 7 व 12 ही जमीन 7-12 याच्यामध्ये या जमिनीचा हक्क म्हणजे याच्यासाठी विशेष अशी कलमं केलेली आहेत म्हणजे नियम केलेले आहेत. ते नियम आपल्याला तिथे दाखवले जातात. त्यामध्ये बघ पुढे 7-12चा उतारा दाखवलेला नमुना प्रत, समजलं. हा मालमत्ता पत्रक म्हणजे तुमची मालमत्ता आहे की नाही हे पत्रक, कोणाची मालमत्ता आहे त्याच्यामध्ये असं, समजलं. तर आज आपण इथे थांबूया. पान क्रमांक 39 आपल्याला नंतर कंटिन्यू करायचं आहे. बराच मोठा धडा आहे. आज आपण इथे थांबूया. याच्यावरती जेवढी काही प्रश्नांची उत्तरं तुला स्वतःला काढता आली तर बेटर योग्य असेल. आता 2 दिवस आपण काय करूया हे शिकवूया. तुझं जे इंग्लिशचं शिकवलं आहे ते भूगोलचं उद्या पण मी तुझं भूगोलचा धडा कंप्लीट करून टाकतो, ठीक आहे. आणि नंतर मग सायन्सचे राहिलेले 2 धड्याची एक्झाम आपण नंतर घेऊया, ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू.